नमस्कार. आपलं नाशिक तुम्ही बघताय. मी आहे रुचा आणि तुमच्यासाठी खास एक मस्त प्रोग्राम घेऊन आली आहे ज्याचं नाव आहे द होम शेफ. आपण सगळ्या जणी सुगरणी असतो, छान छान स्वयंपाक करत असतो, आपला काही पदार्थांचा हातखंडा असतो आणि तेच चमचमीत कुरकुरीत खमंग पदार्थ तुमच्यासाठी खास आम्ही घेऊन येतो आहोत या शोद्वारे आणि मी येणार आहे तुमच्या घरी. येस, सो आजच्या एपिसोडची आपण सुरुवात करत आहोत तपोवन लिंक रोड इथल्या अनुसया नगरमधल्या वृषाली कावळे यांच्याकडे आपण आलेलो आहोत. आणि श्रावण आता सुरू होतो आहे. श्रावण म्हणलं की उपवास तापवास सुरू होतात, पण तरीही आपल्या जिभेला असं काहीतरी नवीन पदार्थ मिळाले तर ते उपवाससुद्धा एकदम छान होतात. आणि म्हणूनच श्रावण स्पेशल काही उपवास स्पेशल रेसिपीज मी तुमच्यासाठी आता घेऊन येणार आहे. सो ओळख करून घेऊयात आजच्या आपल्या पहिल्या होम शेफची. सो आजच्या आपल्या पहिल्या होम शेफ आहेत वृषालीजी कावळे. नमस्कार. नमस्कार. कशा आहात? मस्त. काय करता तुम्ही? मी हाऊसवाईफ आहे आणि आता सध्याच माझा घरून फूड बिझनेस सुरू केलेला आहे आणि कुकिंगची माझी पॅशन आहे कुकिंगसाठी खूपच. तर त्यामुळे बरीचशी कॉम्पिटिशन जिंकली आहे आणि टेलिव्हिजन पण 2दा-3दा झालं आहे. क्या बात आहे. यांना किचन क्वीन म्हणलं तरीही चालणार आहे, कारण की उत्कृष्ट रेसिपीज त्या नेहमी करत असतात. अनेक रेसिपी स्पर्धांमध्ये त्या भाग घेत असतात आणि विनरसुद्धा होत असतात. सो मला एक सांगा की श्रावण स्पेशल आज कुठल्या 2 रेसिपीज तुम्ही आम्हाला दाखवणार आहात? आज आपण उपवास जरी असला तरी आपल्याला खावंसं वाटतं काहीतरी छान. पाऊस पण पडतो श्रावणामध्ये, तर छान काहीतरी खावंसं वाटतं म्हणून आपण आज पनीर आलू समोसा बनवणार आहोत. वाव. आणि आपण रताळा, गुलकंद आणि मखाना यापासून लाडू बनवणार आहोत. दोन्ही हेल्दी रेसिपी, म्हणजे एक हेल्दी आहे, एक थोडं चटपटीत. क्या बात आहे. उपवासाचा समोसा आणि तो सुद्धा पनीर बटाट्याचा. माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. सो पहिली रेसिपी कुठली दाखवणार आहे? पहिली आपण समोसा बघूया. येस, तयार आहात तुम्ही? मी सुद्धा तयार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊयात पनीर समोसा कसा करायचा, याच्यासाठी साहित्य काय काय लागते ते. साहित्य सांगाल? साहित्य आपल्याला हे राजगिऱ्याचं पीठ आहे, त्यानंतर शिंगाड्याचं पीठ आहे, साबुदाण्याचं पीठ आहे, मोहन घालण्यासाठी आपण तूप वापरणार आहोत. आपण शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे. उपवासाला चालतं शेंगदाण्याचं तेल, किंवा मे बी तुम्ही तूप पण वापरू शकता तळण्यासाठी. सैंधव मीठ वापरलेलं आहे, पाणी, आणि आपल्याला लागणार आहे पनीर, आणि आपल्याला लागणार आहे बटाटा, उकडलेला बटाटा. बटाटा. क्या बात आहे. सो साहित्य आपलं बघून झालेलं आहे. आता आपण वळणार आहोत कृतीकडे, पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. वेलकम बॅक. होम शेफ तुम्ही बघताय आपलं नाशिक या चॅनलवरती. मी आहे रुचा, या आहेत वृषाली कावळे आणि पहिली रेसिपी आहे आपली चटपटीत पनीर आलू ना, पनीर बटाटा. हो. सो पहिली रेसिपी आहे उपवास स्पेशल पनीर बटाटा समोस्याची. साहित्य आपण मगाशीच बघितलंय. आता वळूयात कृतीकडे. सो कृती कशी करायची? आपण आता पहिल्यांदा हे तिन्ही सर्व पिठं मिक्स करायचे आहेत. प्रमाण असं आपल्याला ज्या प्रमाणात क्वांटिटी बनवायची आहे समोस्यांची त्याप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. हे मी अर्धी वाटी घेतलेलं आहे साबुदाण्याचं पीठ, अर्धी वाटी आपण राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी आपण शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे. तिन्ही आपण समप्रमाणातच घेतलं आहे. आणि हे आपण याच्यामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे आणि आपण गोळा त्याचा बनवून तो रेस्ट करायचा आहे 15 मिनिट. म्हणजे पारीसाठीचं हे साहित्य आहे. पारीसाठीचं हे साहित्य. ओके. आणि आपलं जे सारण असणार आहे, सारणामध्ये आपल्याला पनीर आहे आणि बटाटा आहे. हे दोन्ही आपण हाताने मॅश करून घेऊ किंवा हे करून घेऊ, किसून घेऊया आणि मग आपण परतून घेऊया, सारण बनवून घेऊया. ओके. साहित्य आपण बघितलेलं आहे. आता वळणार आहोत कृतीकडे. सो आता पहिल्यांदा आपण हे साबुदाण्याचं पीठ याच्यामध्ये घेतोय. आपण पारी बनवतोय ना समोसाची. आधी आपण समोसाची पारी बनवून घेऊ. हे राजगिऱ्याचं पीठ घेतलंय. ह्याचं प्रमाण कसं आहे काय? आता मी सगळे अर्धा अर्धा घेतलेत. पण मग कमी जास्त झालं तर चालणार आहे का? चालतं, पण कसं आहे साधारण समप्रमाणात घेतलं ना की थोडा तरी त्याला क्रिस्पी येणार. कारण आपण नॉर्मल समोसा बनवतो मैद्याचा. बरोबर. पण रवा घेऊ शकतो फार तर फार, पण मग ह्याला क्रिस्प येण्यासाठी आणि बाइंडिंग पण प्लस झालं पाहिजे म्हणून मग आपण हे तिन्ही मिक्स केले अर्धे अर्धे. साबुदाणा पीठ, राजगिरा पीठ आणि शिंगाड्याचं. शिंगाड्याला थोडं बाइंडिंग असतं हां, म्हणून आपण शिंगाडा यूज केला. तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट घालूया. हां, कारण की आपण हळद नाही वापरू शकत. हां, आपण थोडंसं लाल तिखट घालूया. राईट. आणि आता थोडंसं अगदी मीठ. उपवासाला सेंधव मीठ चालतं म्हणून घेतलेलं आहे आपण. येस.
आणि आता आपण हे जे तूप घेतलेलं आहे, आता हे साधारण 2 ते 3 चमचे आहे तूप मोहन म्हणून आपण याच्यामध्ये पण मग हे गरम नाही करता घ्यायचं, साधंच घ्यायचं? नाही, आपल्याला खुसखुशीत हवं आहे ना साधारण. गरम करून घेतलं तरी पण तो जास्त तेल पिईल. अच्छा, म्हणून मग ते नको, तेल किंवा तूप जास्त तो ॲब्झॉर्ब करेल म्हणून. तर आता आपण त्याचा छान गोळा बनवून ठेवू आणि हा 15 मिनटं आपल्याला त्याला रेस्ट करावं लागतं. आणि अगदी वाटलं तर आपण थोडा फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो, कारण ते पाणी त्याला लगेच सुटतं त्या पिठांना आणि थोडं ट्रिकी आहे बनवायला. पण तुम्ही कुठून शिकलात हा समोसा? माझी स्वतःची रेसिपी आहे. क्या बात आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालू आपण, कारण खूप आपल्याला तो नंतर सैल होतो. अच्छा, म्हणून आहे ना आपण थोडं आता घट्टच ठेवूया. म्हणजे सुरुवातीला तुम्ही मिश्रण जरा घट्टच हे करा. कारण त्याला आपोआपच पाणी सुटत असतं. हां, क्या बात आहे. तुम्हाला कशी सुचली ही रेसिपी? आता कसं आहे ना, उपवास असतो, पण मग मुलांना तर उपवास करायला आवडत नाही आणि आपण मुलांना सांगतो उपवास करायला, तर मग त्यांना काहीतरी छान हवं असतं. तोच साबुदाणा वडा आणि तेच सगळं खाऊन खाऊन मुलांना कंटाळा येतो. मग थोडं पनीर असल्यामुळे थोडं हेल्दी. आणि आपण मी तुम्हाला हे सांगते, जे हेल्थ कॉन्शियस लोक आहे, ज्यांना डाएट करतायत, तर त्यांना आहे ना तुम्ही हा बेक करू शकता. आता माझ्याकडे ओव्हनचं नाही आहे, त्यामुळे नाही तर मी पण हा बेक करूनच प्रिफर केला असतं. क्या बात आहे. तर तुम्ही हा बेक पण करू शकता. आणि एअर फ्रायरमध्ये सुद्धा तुम्ही जर ठेवून दिला थोडंसं त्याला तूप किंवा तेल लावून, तर तो पण होऊ शकतो. म्हणजे मग तो पुष्कळसा हेल्दी आपण म्हणू शकतो, कारण बाकी पिठांमध्ये चांगलं फायबर आहे. बरोबर. असं सो माझ्यासारखे जे हेल्दी लोक आहेत, ज्यांना खायला प्रचंड आवडतं, त्यांच्यासाठी हा ऑप्शन चांगला करू शकता तो आवडीने, आणि उपवास आवडीचा होऊ शकतो. येस, ते श्रेय मुलांना जातंय, त्यांच्यामुळे या वेगवेगळ्या रेसिपीज करतात. मुलांमुळे नवऱ्याला खूप खरं आवडतं खायला. असं घरात जर का सुगरण असेल ना, किंवा अशी एखादी व्यक्ती असेल की तिला मस्त मस्त रेसिपीज करायला आवडतात, त्यांचं घर खुश राहतं कायम, कारण की मस्त चमचमीत दररोज खायला मिळतं. पण मग तुम्हाला कोण खायला देतं असं चमचमीत? काय हॉटेलमध्ये नवरा हॉटेलिंगला घेऊन छान वाटतं. आणि असंही मला खरंच आवडतं, म्हणजे कोणी आलं ना की त्यांना पण करून खायला घालायला पण आवडतं. त्याच्यात पण एक आनंद मिळतो ना आपल्याला. ट्रू. तर आता आपला गोळा तसा रेडी झालेला आहे. तो आता आपण एक 10 मिनटं जरी ठेवला ना तरी, आणि जर वाटलं ना की थोडा सैल वाटतोय, तर थोडं पीठ घालू शकता, नाही तर मग फ्रीजमध्ये एक 5 मिनटं ठेवून तो सेट होईल. म्हणजे ओके. सो आता आपण याला जरा रेस्ट देऊयात. तर रुचा, आता आपण हा सेट करायला ठेवून देऊया आणि आपण तोपर्यंत सारण बनवून घेऊ. येस, परफेक्ट. सो आपण हे रेस्ट करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण सारण कसं करायचं ते बघतोय. तर आपण याच्यामध्ये आता तेल घालून घेतलेलं आहे. उपवास स्पेशल आणि शेंगदाण्याचं तेल वापरलंय, पण तुम्ही तेल वापरत नसाल शेंगदाण्याचं, तर तूपही वापरू शकता. आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची, जिरं, कोथिंबीर असं सगळं आपण वाटण करून घेतलं. आलं घातलेलं आहे थोडं. आणि मग आता हे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. कसं तिखट खाता तुम्ही त्यावरती डिपेंड आहे. पण सगळ्यात महत्त्वाची टीप ही आहे की आलं आणि मिरचीची पेस्ट आहे, आलं लसूण पेस्ट नाही आहे, कारण की उपवास स्पेशल रेसिपी आहे. येस. सो तुम्ही याच्यामध्ये जिरं, मिरची, आलं, कोथिंबीर आहे का थोडीशी? कोथिंबीर थोडी घेतली आणि जिरं आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे. येस. आणि हे मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मग यामध्ये आता आपण पनीर आणि बटाटा मॅश करून यात घालायचं. ओके. सो उकडलेला बटाटा आपल्याला स्मॅश करायचा आहे. ओके. खूप आपण नाही केला तरी चालेल, कारण की थोडा तोंडात लागला पाहिजे. अगदी ते हां. येस. पण जे बटाटाच खात नाही ते काय करणार? त्यांनी फक्त पनीर घ्यायचं. किंवा तुम्ही याच्यामध्ये ऑप्शन म्हणून मखाण्याचं पीठ टाकू शकता तुम्ही. अच्छा, ओके. म्हणजे तसं म्हटलं तर भरपूर ऑप्शन्स तुम्ही काही कच्चं केळं वापरू शकतो का आपण? कच्चं केळं सुद्धा वापरू शकतो उकळून आपण. छान ऑप्शन आहे. आपण कच्चं केळं तुम्ही वापरू शकता. आता आपण हे पनीर पण यामध्ये घालून घ्यायचं आणि आता हे छान आपण परतून घ्यायचं 10 मिनटं. आणि ते थोडंसं मिळून यायला लागलं की मग आपण. सो आम्ही हे मस्तपैकी परततो, तोपर्यंत तुम्ही घ्या एक छोटीशी विश्रांती. नमस्कार.
नमस्कार अँड वेलकम बॅक द होम शेफ. तुम्ही बघता आहात आपलं नाशिक या चॅनलवरती. मी आहे रुचा आणि या आहेत वृषाली कावळे आणि मस्तपैकी आपण उपवास स्पेशल, श्रावण स्पेशल रेसिपी बघतो आहे पनीर बटाटा समोस्याची. सो आपण मगाशी पारी करून घेतलेली आहे आणि आता आपण बघतो आहे सारण. हो, आता आपलं सारण तसं छान मिळून आलं आहे. हां. आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया चवीप्रमाणे. आणि आता आपण यामध्ये घालतोय बारीक चिरलेली कोथिंबीर. मला असं वाटतं अशा टेम्पटिंग रेसिपीज जर का असतील तर सगळेजण आनंदाने उपवास करतील. अक्षरशः हे खरंच मुलं काय मोठी माणसं काय सगळे आनंदाने उपवास करतील. आणि तसंही घरातल्या स्त्रीचा उपवास असला म्हणजे अख्ख्या घराचा उपवास असतोच. आणि स्त्रिया पण मस्त खाऊन त्या पण खुश राहतील, त्यांची पण चिडचिड नाही होणार. नाही हा, उपवासाच्या दिवशी चिडचिड होते नाही तर. क्या बात आहे, घमघमाट मस्त येतो आहे. आता आपलं सारण रेडी झालेलं आहे. आपण आता ते ताटामध्ये काढून घेऊया. ओके थोडंसं थंड झालं की तो पण आपण समोसा करायला घेऊ. ओके. सो मिश्रण जरा थंड होऊ देऊयात आपण. क्या बात आहे. येस, पूर्णपणे हे मिश्रण थंड करायचं आहे आणि मग तुम्ही वापरायचं आहे, म्हणजे समोसे मस्त होतील, फुटणार नाही. सो हे सगळं सारण थंड करण्यासाठी म्हणून आपण एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. कारण की एक छान टिप यांनी दिलेली आहे की समोसा तुमचा फुटू शकतो गरम सारण भरलं तर. त्यामुळे पूर्णपणे हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आणि ते पटकन थंड व्हावं म्हणून आपण एका फ्लॅट याच्यामध्ये ते टाकलेलं आहे, जेणेकरून ते पटकन थंड होईल. आपली दुसरी रेसिपी कुठली? दुसरी आपली आपण लाडू बनवतोय. रताळा मेन इन्ग्रेडियंट रताळा आहे, गुलकंद आहे सेकंड, आणि मखाण्याचं पीठ. रताळं गुलकंद मखाणा लाडू. वाव. आणि हा उपवास स्पेशल आहे. हा वृषालीज किचनचा स्पेशल आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सो आज यांच्या वृषालीज किचनच्या आपण दोन खास मेनू बघतो आहे. एक बीट गुलकंद लाडू माझा खूप फेमस आहे तर, आणि आता हा एक नवीन इनोव्हेट केला आहे मी, जो पण खूप छान रिस्पॉन्स आहे. तर मग हा एक आपण छान केला. क्या बात आहे. पण मग मला एक सांगा की रताळाचा लाडू आहे तर चवीला कसा आहे तो? म्हणजे छान लागतो. आणि इनफॅक्ट आपण त्याच्यामध्ये जर साखर नाही जरी ॲड केली किंवा गूळ नाही जरी ॲड केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ज्यांना कमी स्वीट चालतं, ज्यांना हेल्थ कॉन्शियस जे लोक आहेत त्यांनी नाही घेतलं, कारण गुलकंदात ऑलरेडी साखर येणार आणि रताळ्यात येणार, म्हणजे आपण तो खूप हेल्दी वेमध्ये जातो, म्हणजे खूप हेल्दी होईल आपल्यासाठी ते खायला. क्या बात आहे. आजचा एपिसोड ना सगळ्या हेल्दी लोकांना खूप आवडणार आहे, कारण की सगळ्या रेसिपी चमचमीत आहेत, चटकदार आहेत, पण हेल्दी सुद्धा आहे. येस. सो आपलं मिश्रण जे आहे ते आपण थंड करायला ठेवलं होतं, ते आता थंड झालेलं आहे. आता आपण बोलूयात की समोसा कसा करायचा त्याच्याकडे. आपण ना लावण्यासाठी थोडं शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे. हां. आणि अगदी हलक्या हाताने लाटावं लागेल तो, कारण लाटतानाच त्याची खरी ट्रिक आणि खरा कस लागतो तिथे. म्हणजे ते सगळं कौशल्य तुमचं पणाला लागणार आहे. तर थोडंसं शिंगाड्याचं पीठ घालून आपण त्याची स्लरी बनवून घेतली बंद करण्यासाठी. हो, चला. आणि मेन गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही हे पीठ भिजवाल ते खूप तुम्हाला मसळून घ्यायचं आहे, नीट मळून घ्यायचं आहे, तरच ती व्यवस्थित पारी होते. कारण का ना बाइंडिंग खूप कमी असतं याला, अगदी हलक्या हाताने लाटायचा. अच्छा. आणि आपण नॉर्मल समोसा जसा पातळ लाटतो तसा हां. हा तितका पातळ आपल्याला लाटून चालणार नाही. अच्छा. हां, फुटू शकतो. आणि एवढं पातळ लाटलं पण नाही जाणार. आणि असं पण ते ना क्रिस्पी झालं खूप छान लागतं. जरी आपण नाहीतरी त्याचे कटलेट्स बनवतो किंवा आपण डायरेक्ट पीठ वापरतो किंवा आपण थालीपीठामध्ये पण, त्यामुळे म्हणजे थोडं जाड असलं तरी काही फरक नाही पडत तसं. ते हलक्या हाताने तरी मी पीठ कमीच वापरते, पण ज्यांना प्रॉब्लेम वाटेल त्यांनी पीठ थोडं वापरायचं. दोन पार्ट करून घेऊया. हा फर्स्ट लावून घेऊया. मी यांना म्हणणार होते एक समोसा तुम्ही दाखवा, एक मी दाखवते. हे बघितल्यानंतर नाही, तुम्हीच दाखवा. ओ वाव, किती छान. न तळता याला समोसाचा रंग आलेला आहे. वा, क्या वाट. नाईस. ओके. सो आपण आता मस्तपैकी समोसे तळून घेणार आहोत. हलक्या हाताने सोडायचे. हां. वाव. सुरुवातीला आपण एक एकच करूया, कारण तो फुटू शकतो म्हणून. इथे आपण उपवासाचं शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे, पण जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपातही हे फ्राय करू शकणार आहात.
दोन्ही गोष्टींमध्ये आधी वरती आणि असं तेल असं काहीतरी- मस्त गरम करून घ्यायचं हा छान तापवून घ्यायचंय हा. आणि मग मध्यम गॅस करायचा आहे, कारण छान तापवून घ्यायचंय ते, हा. कारण ह्याला फुटायची शक्यता असते ना, म्हणून तापलेलंच पाहिजे चांगलं तेल असं. हा 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 हा. आणि अशा वेळेला जर खरंच पाऊस पडत असेल तर मग समोसे आहे. खाण्यात मजा आहे. मजाच मजा. सो नक्की ट्राय करा, मस्त आणि छान रेसिपी आहे, कमी साहित्य आहे तसं पाहायला गेलं तर. याबरोबर आपल्याला आता शेंगदाण्याची आणि चटणी देणार आहे आपण. हो हो, क्या बात आहे. हा, समोसा विथ ग्रीन चटणी. मस्त रंग आला एकदम. हो, सोनेरी रंग छान. क्या बात आहे, क्या बात आहे. छान गोल्डन रंगावरती आपला समोसा तळून झालेला आहे. काढणार आहोत आपण, बाहेर करावं देणार आहोत. थोडा 1-2 मिनिटं त्याला वेळ लागतो थोडा. आणि हे मंद आचेवरच आपण फ्राय केलं पाहिजे. एकदा तेल तापवून घेतलं ना की थोडं आपण मीडियम याच्यावरती करत राहायचं, म्हणजे थोडा वेळ लागतो याला. आत्ता जर का कॅमेऱ्यातनं तुमच्यापर्यंत हा सुवास आला असता ना, तुम्ही असा हात घालून खाल्ला असता हा समोसा. झालाच आहे आता. वाव. आय नो की हे बघता बघता तुमच्या मनात पण असं येत असेल की माझ्याकडे त्याच्याहून भारी भारी रेसिपी आहेत, खूप रेसिपी आहेत. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आणि होम शेफमध्ये नक्कीच सहभागी होऊ शकतात. तर रुचा, आता आपले मस्त तळून झालेले आहेत समोसे. आता आपण याचं छानसं प्लेटिंग करूया. मस्त. ही आपण चटणी बनवलेली आहे. ह्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे, दही घातलेलं आहे, मीठ, साखर आणि थोडंसं आलं घातलेलं आहे. अशी आपण चटणी बनवलेली. म्हणजे आपण जशी हिरवी मिरचीची कोथिंबीरीची आपण चटणी बनवतो, ग्रीन चटणी, तशीच बनवायची आहे. तर थोडासा कोथिंबीर त्याच्यावरती, सजावट आपली. वाव. खूप सजावट नसली तरी पदार्थ पोटातच जाणार आहे. क्या बात आहे. आणि अशा पद्धतीने मस्तपैकी आपले उपवासाचे पनीर आलू समोसा रेडी आहेत. तुम्ही पटकन याची साहित्य आणि कृतीची रिकॅप बघा. क्या बात आहे वृषालीजी, खूप छान तुम्ही आम्हाला पदार्थ दाखवलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला पण जर का या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा असेल, तुमच्या छान छान रेसिपीज आमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲप करू शकता किंवा ईमेलही करू शकता. आता आपण भेटणार आहोत अशाच काही चमचमीत पदार्थांसह पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बघत राहा द होम शेफ, फक्त आपल्या नाशिक या चॅनलवरती.